बाकी थोडा मी तुम्हाला इकडचा थोडा रिव्ह्यू दाखवतो कसं आहे. अच्छा समोरच स्टेशन आहे ना. हां 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 हे बघा समोर स्टेशन आहे. म्हणजे हा स्टेशन टच आहे ना पूर्ण भारी बनवलं आहे. बाकी ते बघा गार्डन वगैरे छान बनवलं आहे इथे एकदम प्रीमियम क्वालिटीचा LNTने. आणि इकडे सगळ्यांना पोझिशन ऑलरेडी मिळालं आहे. ऑलमोस्ट 60-70% पोझिशन झालं आहे इथे. हा फेज 1 आहे. तर फेज 1चा दाखवतो आपण. सेम बिल्डिंग आहे आणि त्या साईडला एक गेट आहे समोर माझ्या. त्या साईडला तुम्ही बघू शकता त्या साईडला एक गेट आहे. समोर स्टेशन आहे. आणि इथे ना तुम्ही बघू शकता माझ्यासमोर इथे सर्व जे रोड बनवला आहे हे सर्व कॉन्क्रीटचा रोड आहे. त्या साईडला मीटर हाऊस आहे. माझा मी मागच्या साईडला आलो आहे. त्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता कसं आहे. LNTने खूप छान बनवून दिलं आहे ॲक्च्युली. म्हणजे असा प्रीमियम क्वालिटी ॲक्च्युली प्रायव्हेट बिल्डर पण ऑफर नाही करत. जेवढं असं काम केलं आहे लोकांनी डिझाईन वगैरे पण चांगला बनवून दिलं आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे छान मारलं आहे एकदम. आणि हा माझ्यासमोर हा इलेक्ट्रिक हाऊस झाला. बाकी इथे क्लोज पार्किंग दिलं आहे. हे माझ्यासमोर आहे बामणडोंगरी स्टेशन. हे बघा खूप जवळ आहे स्टेशन. समोरच आहे स्टेशन. आणि हा तो दुसरा गेट आहे एक्झिट गेट आहे. जस्ट एक्झिट गेटच्या समोरच स्टेशन आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आणि इथे मला वाटतं थोडंफार काम बाकी आहे कारण इथे बघा सँड वगैरे पडला आहे खाली. मला वाटतं आतला थोडाफार काम बाकी असेल. ज्या लोकांना इथे लॉटरी लागलेलं आहे ना ते लकी आहेत खरंच. त्यांना भरपूर फॅसिलिटी दिली आहे. तर इथे CCTV कॅमेरा वगैरे लावून दिला आहे. ते खूप चांगलं आहे इथे. आणि हे EWSची बिल्डिंग आहे. तुम्ही विचार करू शकता किती छान बनवून दिलं आहे सिडकोने. मित्रांनो तिकडचं थोडा दाखवतो तुम्हाला. हे एक्झिट गेट आहे का बाहेर जाण्यासाठी. आता सध्या बंद केलं आहे ना. हां नाही खरंच तुम्हाला ना चांगला भेटलं आहे. स्टेशन जवळ पण आहे आणि क्वालिटी पण चांगला दिलं आहे. 40-30 रुपये कमी केला तुम्ही. बाकी तुम्ही बघू शकता इथे छोटे मोठे गार्डन बनवलं आहे. मस्त झाड वगैरे लावून दिलं आहे इथे. आणि पार्किंगचं कसं आहे. पार्किंग अजून अलॉट नाही केलं. पार्किंग अलॉट करणार आहे म्हणजे हे अलॉट करणार आहे का पार्किंग. मला वाटतं की ना हे पेड पार्किंग असेल. ज्यांना घ्यायचं तो घेणार ते. बाकी हे कम्युनिटी हॉल आहे. कम्युनिटी हॉल तर तुम्हाला दाखवतो थोडा कसा आहे. सेक्टर 28चा दाखवलेला तो छान होता. सेक्टर 28मध्ये पूर्ण ग्लासचा डोर होता. असा 4 ग्लासचा डोर या साईडला आणि एक दुसरा पलीकडे होता. 4 ग्लासेस आहेत. हे बघा कम्युनिटी हॉल पण दिलं आहे ते बनून. नाही हे ओपन करू शकतो. हां इथे पण देणार ना ते सेम तसंच दिलं आहे तिकडे पण. ग्लास डोर आहे ना. अच्छा आपण आतमध्ये नाही जाऊ शकत का. डोनट ओपन लिहिलं आहे. जाऊ द्या तुटेल नाही तर. नाही बंद केलं लॉक केलं असेल. लॉक तर कुठे आहे. लॉक पण दिसत नाही मला. ओपन ह्या साईडला होला पाहिजे. त्या साईडला ओपन आहे का. त्या साईडला पण बघू शकता तुम्ही. आतमध्ये पण CCTV कॅमेरा लावलेला आहे. हा पण मस्त कम्युनिटी हॉल आहे. भारी बनवलं आहे. म्हणजे 100 लोक गॅदरिंग करू शकतात. 100-150 लोक इथे पण. अच्छा चेंजिंग रूम पण दिलं आहे इथे. अरे वा. आणि इथे टॉयलेट पण दिलं आहे आणि चेंजिंग रूम पण दिला आहे कम्युनिटी हॉलच्या बाजूला. हां इथे चेंजिंग रूम आहे ना. अरे वा. हे 2 अशा वॉश बेसिन आहे. तिकडे टॉयलेट आहे आणि इथे चेंजिंग रूम आहे ना. हे पण लॉक आहे. हा इथे समोर चेंजिंग रूम आहे. अच्छा अच्छा हां नाही हे कोटच आहे ना. कोटसारखंच बनवलं आहे. काहीतरी काम चालू पूर्ण नाही झालं आहे. हा मला वाटतं ना इथे पण एक कोट बनवत आहेत. तिकडे बसण्यासाठी जागा वगैरे दिलं आहे त्या साईडला. आणि इथे आता अजूनही काम चालू आहे वाटतं. इथे काहीतरी मॅट वगैरे टाकणार आणि बास्केटबॉल नाही तर इथे पण बॅडमिंटन कोर्ट वगैरे असेल.
इथे पण बघा, तुम्ही बघू शकता इथे बसण्यासाठी असा आहे बसण्याचं अरेंजमेंट दिलेलं आहे आणि इथे खाली असा लाईट लावला आहे. इथे भरपूर लोक आले बघायला. हे बघा इथे गेट आहे, एक्झिट गेट, समोर स्टेशन. तो हे फेस 1 आहे आणि तुम्ही इथे बघू शकता समोर कॅमेरा, हे समोर कॅमेरा लावलेला आहे. बिल्डिंग नंबर असा दिला आहे. आता माझ्यासमोर बघा हा EA27 आहे, हा EA28, हे EA28. LNTचा कन्स्ट्रक्शन वगैरे बिल्डिंग वगैरे हे बोर्ड वगैरे लावला आहे LNT कन्स्ट्रक्शनचा. त्या साईडला बघा एक गार्डन आहे, सध्या बंद करून ठेवला आहे लोकांनी. तर गार्डनचं काम अजूनही चालू आहे, गार्डनचं काम झालं नाही पूर्णपणे. अजून थोडा पुढे जाऊ, अजून थोडा दाखवतो काय काही आहे. ठीक आहे, तेवढंच असेल, सेम सर्व. अजून काय फिरायचं इकडे तिकडे. इथे पण सेम पॉवर हाऊस. बाकी असं क्लोज पार्किंग दिलेलं आहे सगळ्यांना. आणि पार्किंग मला वाटतं इथे अलॉट केलं असेल EA25. बघा गाडीमध्ये नंबर लावून ठेवला आहे, म्हणजे हा पार्किंग तुम्हाला अलॉट करणार. आणि मला वाटतं हा पेड पार्किंग असेल, क्लोज पार्किंग तर पेडच असेल हा. बाकी इथे संपलं. आता पूर्ण कॉम्प्लेक्स फिरलो मी, हा फेज 1मध्ये. हे बघा असं दिलं आहे, इथे नंबर वगैरे टाकून गार्डन बनवलं आहे. अजूनही थोडंफार काम चालू आहे इथे. भरपूर लोक आले इथे राहायला बामणडोंगरीमध्ये. तो असा हा सोसायटी आहे. बाकी तोच गेटवरती परत आलो मी जिथून मी एंटर केलेला. बाकी सर्व गेट बंद आहे. तर बाकी तर सर्व गेट बंद आहे, फक्त इकडचा गेट चालू आहे. तो इथूनच आपण एंटर केलेला. बाकी अजून पुढे काहीच नाही आहे. मस्त हवा वगैरे येतं आहे. आणि बाकी तुम्ही बघू शकता इथे एंट्रन्स असा आहे, हा असा एंट्रन्स आहे. तर तुम्ही एंट्रन केलं ना तर असा मस्त एकदम गेट वगैरे दिलं आहे डिझाईनमध्ये. खाली टाईल्स वगैरे लावलं आहे. ठीक आहे, हे बघा असा एंट्रन्स आहे. हे बघा शकता तुम्ही. हे इथे 2 लिफ्ट दिल्या आहे, एक स्ट्रेचर लिफ्ट आहे, एक नॉर्मल लिफ्ट. ठीक आहे. बाकी इथे फालतूमध्ये असा जागा वगैरे त्या वायाने केलं आहे लोकांनी. इथे स्टेअरकेस आहे. नंतर इथे पण एक लिफ्ट आहे, इमर्जन्सी लिफ्ट आतमध्ये. ठीक आहे. बाकी तर झालं, अजून काही नाही इथे. मेन तर इथे बघा हॉल बनवून दिलेला आहे सगळ्यांना. एक मिनी हॉल बनवून दिला आहे मीटिंग रूमसाठी. आणि एका बिल्डिंगमध्ये 2 बनवून दिला आहे. हा हे बघा, एका बिल्डिंगमध्ये 2 आहे, म्हणजे मीटिंग वगैरे करण्यासाठी. हे बघा, है ना, भारी आहे. आणि इथे गझिबो सीट अरेंजमेंट दिलं आहे, म्हणजे वरती रूफ असेल आणि खाली सीट. तर इथे तुम्ही बघू शकता. हे बघा असं अरेंजमेंट आहे बसण्यासाठी. मस्त ना एकदम. आणि वरती बघा रूफ लावला आहे. तर एस्थेटिकली तर फ्लॅट एकदम भारी बनवला आहे इथे. तर मित्रांनो, हा एक ओव्हरव्ह्यू होता सेक्टर 6 बामणडोंगरी उळवे. बाकी तर फ्लॅट एकदम छान आहे. गरमी खूप आहे इथे. एवढं गरम वाटतं ना मला इथे. खूप गरमी आहे. बघा गरमी चालू आहे मार्चमध्ये पण. एप्रिलमध्ये माहिती नाही काय होणार. बाकी इथे कम्युनिटी हॉलसाठी बघा असा एंट्रन्स आहे. बघा कम्युनिटी हॉल हे लांबून असं दिसेल तुम्हाला. बाकी तुम्हाला एक 360 डिग्री व्ह्यू दाखवतो कसं आहे. आणि क्लोज पार्किंग, मला वाटतं सर्व क्लोज पार्किंग दिसतोय मला. ओपन पार्किंग तर नाही बनवलं इथे, सर्व क्लोज पार्किंग आहे. आणि मग क्लोज पार्किंगसाठी तर पक्का चार्जेस असेल. हे त्यांना विचारतो मालकला मी कसा काय आहे क्लोज पार्किंगचा. की हा पॉईंट आहे, इथून मी चालू केलेला व्हिडिओ.
हा माझी गाडी उभी तिकडे. हा पॉईंट इथून गेलो मी पूर्ण हा पॉईंटला. हा पूर्ण मस्त असा पूर्ण फिरून इथून आलो मी पूर्ण यू टर्न मारून. हां हे तिकडचं पण दाखवलं तुम्हाला. कम्युनिटी हॉल नंतर पॉवर हाऊस वगैरे. बाहेर निघू आपण. बाकी मालक कुठे गेले. आणि इथे पॉवर जनरेटर वगैरे बघा महिंद्राचा जनरेटर आहे. बाकी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे लाईट वगैरे दिलेलं आहे. त्या साईडला ॲक्च्युली लाईट बंद होता. हे असा पॅनल आहे लिफ्टला आणि 14 फ्लोअरचं बिल्डिंग आहे. नाही 14 फ्लोअर नाही 15 फ्लोअर आहे ना सॉरी 15 फ्लोअरचा बिल्डिंग आहे. हे पूर्ण इंटेरियर सेम आहे इकडचा. प्रत्येक मग त्या फेस टूला मग तसंच आहे ना सेम आहे ना. इथे तुम्ही बघू शकता हे 407 आहे 4th फ्लोअर. तर म्हणजे इथे पण सेम आहे ना. हे फक्त लेफ्ट साईडला गेलं आहे वॉशरूम वगैरे. त्या साईडला राईट साईडला होता ना. हां इथे टाईल्सचा बघा क्वालिटी वगैरे भारी आहे. सेम दिला आहे ना एल शेपमध्ये किचन आहे. किचन साईज काय करू एकच हे बघा इथे पण हां सेमच आहे सर्व. बाकी इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा आहे. एकदम भारी व्ह्यू आहे. तर मित्रांनो हा घराचा मालक पण माझ्यासमोरच आहे. त्यांचे पण काय इथे काय अनुभव आहे ते तुमच्याशी मी शेअर करतो. पहिलं तर तुमचं नाव वगैरे सांगा आणि कधीचं लॉटरी वगैरे आहे. 21-22ची लॉटरी आहे. नाव काय तुमचं. नाव जगन्नाथ भोसले. रूम नंबर 407 बिल्डिंग नंबर 33 आणि सेक्टर तर ते 6. फेज 1 मध्ये झाला आहे. हां फेज 1 फेज 1 आणि फेज 2 साठी पण काही दिलं पॅसेज वगैरे आहे ना. हा आपण फेज 1 मध्येच आहे. हे कधी ताबा कधी घेतला तुम्ही. ताबा 1 महिना झाला. 1 महिना झाले ना. 1 महिना. आणि किती तेवढं 30 लाखाचा ना. हां सेम सगळे सेम. आणखी स्टॅम्प ड्युटी किती गेलं. स्टॅम्प ड्युटी 60,000. 60,000 सगळं 60,000 सगळं मिळून 60,000. 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी असेल. 1% मेट्रो सेस आणि 1% रेल्वे टॅक्स एलबीटी असेल. सगळं 60 दोनच ना. 1% ना. 1% मेट्रो सेस रेल्वे टॅक्स आणि 1% आपला टॅक्स आपला एलबीटी लोकल बॉडी टॅक्स आणि 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी गेला. 60,000 रुपये गेला टोटल. 60,000 मस्त आहे ना. फ्लॅट तर चांगला भेटला. हां फ्लॅट सगळं चांगलंच आहे. अजून काय कंप्लेंट वगैरे नाही ना सिडकोला. नाही काय पाणीचं कसं आहे अनुभव आहे. पाणी वगैरे आहे इथं आल्यानंतर कळलं आपल्याला. इथं राहायला नंतर बघा याचं तर काम चालू आहे इंजिनिअरिंगचं थोडासा. पंख्याचं काम चालू आहे. आता राहूनच माहिती पडेल की पाणीची कसं समस्या वगैरे आहे की नाही आहे. बाकी तर तलोजामध्ये तर तुम्हाला माहिती आहे नाही इकडं चांगलं आहे. खूप मोठा समस्या आहे पाणीचा. आता मला असं वाटतं की तिकडचं सरेंडर करायला पाहिजे. हां सरेंडर करायला पाहिजे होता तिकडचा. थोडा थांबायला पाहिजे होता. मला तलोजामध्ये लागला LIG मध्ये. LIG मध्ये घेतलेला मी. LIG मध्ये थोडा एरिया जास्त असतो आणि ते पण काही फरक नाही पडणार कारण ते बरोबर जेवढा जागा पाहिजे ना किचनला जेवढा जागा पाहिजे तेवढा दिलेला आहे आणि टॉयलेटमध्ये जेवढं पाहिजे तेवढं दिलेलं आहे. काही फरक नाही पडणार. पण तुमचा क्वालिटी चांगला आहे. डोरचा क्वालिटी वगैरे चांगला दिला आहे तुम्हाला ना. दरवाजा चांगला. हा मी बघितला. दरवाजा प्रॉपर सरमायका वगैरे लावून दिला आहे सर्व दरवाजाला. म्हणजे तिकडे पण बेडरूमच्या दरवाजाला पण लावून दिला आहे आणि इथे पण लावून दिला आहे. नाही खूप जास्त फरक आहे. हे LNT आहे ना. तेव्हा शिरके आहे सर्व. हे LNTने बनवून दिलं आहे. बाकी पूर्ण प्रीमियम क्वालिटी आहे. आमच्या पेंटिंग पण कसं केलं माहिती आहे. हा कसा फिनिशिंग मारून दिला आहे. असं हा आमचं काय केलं माहिती आहे. इथं पेंट मारला इथं पण मारून दिला थोडा दरवाजामध्ये फरक आहे. तिथं खूपच फरक आहे. खूपच फरक आहे. प्रोजेक्ट चांगला आहे. असा प्रोजेक्ट कुठं झाला नाही मला. नाही हां. तो आधी किती होता म्हणजे जेव्हा लॉटरी निघालेला 35 लाख रुपये होता ना. EWSला नंतर 6 लाख रुपये कमी 6 लाख कमी गेला. 6 लाख रुपये कमी झाला. ते 29 लाखाचा आहे का. 29 लाखाचा फ्लॅट आहे. PMI स्कीम सोडून 2.5 लाख रुपये सोडते. 2.5 लाख रुपये. हां 2,56,000. अच्छा
म्हणजे कितीला पडला हा फ्लॅट? 27ला पडला. हे टोटल 30 गेले पण. 30 गेले. ठीक आहे ना, आमचं पण फ्लॅट चांगला दिला आहे आणि लोकेशन पण चांगलं आहे. व्हेंटिलेशन सगळ्याच नाही, दिवसाची लाईटची गरज. व्हेंटिलेशन तर हां, व्हेंटिलेशन तिकडे पण आहे. कोणता ब्रिज आहे तो? कोस्टल रोड आहे. कोस्टल रोड. तो जो समोर चालू आहे ब्रिजचं काम ना, तो कुठे जाणार आहे? तो आठवच आहे. तो ठीक आहे, एक मुंबईचा कनेक्टिव्हिटी आहे. तो एअरपोर्ट आपण शेतूवरनं तरगड स्टेशन. कुठे जाणार आहे? खारघर स्टेशन. तडघर. अच्छा, तडघर. एअरपोर्टच्या बाजूला. अच्छा अच्छा, तिकडे जाणार आहे तो. ते एअरपोर्ट तरगड स्टेशनच्या बाजूला एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट आहे म्हणजे एअरपोर्ट पण इथे कनेक्ट करणार हा आहे. एअरपोर्ट कनेक्ट आहे. इथून पण असतं एअरपोर्टला. समोर बाजार तो एअरपोर्टला गेले. शेतूवरनं निघालं का नाही, डायरेक्ट एअरपोर्टला निघालं बाहेर. पानबीच कसा रोड आहे? पाम बीच तसंच कोस्टल रोड एकदम. काम चालू आहे. आता ना मला जलसी फील होत आहे. हां, इथे लाईट आहे. मेन तर इथे ना कॅमेरा लावून दिला ना, ते छान केलं. माझ्यासमोर हा सोसायटी आहे. सोसायटी नाव नाही ठेवलं ना अजून? अनंत टावर. अनंता. तर मित्रांनो, हा टावरचं नाव आहे अनंत टावर, बिल्डिंगचं नाव, पुन्हा सोसायटीचं नाव. त्याच्यासमोरच तुम्ही बघू शकता हा बामणडोंगरी स्टेशन. आता सध्या इथे फ्रिक्वेन्सी कमी आहे ट्रेनचा, म्हणजे अर्धा तासात एक ट्रेन आहे ना? 1 तासात एक ट्रेन आहे ना? ठीक आहे, तरी पण चालेल ना. बाकी रोडचा कनेक्टिव्हिटी चांगला आहे. NMD बस आहे, बेलापूरपर्यंत कनेक्टिव्हिटी चांगला आहे. नेरूळपर्यंत ना, घनसोलीपर्यंत. बाकी रोडचा क्वालिटी वगैरे इथं पण छान आहे. सर्व काम केलेलं आहे, म्हणजे रोडचा काही टेन्शन नाही इथे. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये रोड पण नाही आहे. ठीक आहे, चला आता मी पुढचा ब्लॉग बनवतो खारकोपरचा. भेटूया. हां हां, हो हो. तर बाकी आता मित्रांनो, हा इकडचा बामणडोंगरीचा मी ब्लॉग इथे संपवतो. फेज 1चा क्लिअर आहे. फेज 1चं पोझिशन ऑलमोस्ट झालेलं आहे आणि फेज 2चं पोझिशन चालू आहे. आणि फेज 1 आणि फेज 2मध्ये काही फरक नाही आहे. तो सेम स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचा, सेम EWS बिल्डिंग आहे. ठीक आहे. बाकी फेज 1 आणि फेज 2 दोन्हीचा कनेक्टिव्हिटी पण चांगला आहे. समोरच तुम्हाला दाखवलं हा बामणडोंगरी स्टेशन आहे, ह्या माझ्यासमोर. ठीक आहे, तर बामणडोंगरी समोरच एक स्टेशन आहे आणि रोडचा कनेक्टिव्हिटी पण चांगला आहे इथे. आणि रोडचा कनेक्टिव्हिटी म्हणजे इथे अटल सेतू पण जवळ आहे आणि एअरपोर्टचं पण काम भरपूर चालू आहे इथे. जेव्हा एअरपोर्ट चालू पण होईल, इकडचा रेट अजून वाढणार आहे. तर ज्या लोकांना इथे फ्लॅट लागला असेल तर पक्का तर घेऊन टाका. इथे तर काही कंप्लेंट पण नाही आहे, केमिकलचा वास वगैरे असं काहीच टेन्शनच नाही आहे. मेन तर सिडकोने इकडचा रेट, जसं की मालक लोकांनी सांगितलं, इकडचा रेट थोडा कमी केलेला. म्हणजे जेव्हा हा रिलीज झाला, जेव्हा हा लॉटरीमध्ये आला तर रेट थोडा जास्त होता. तर लोकांनी कमी करून घेतला थोडासा रेट. तर ठीक आहे, भरपूर म्हणजे ज्यांना इथे फ्लॅट भेटले ते खरंच एकदम लकी आहेत. तर आता मी हा ब्लॉग इथे संपवतो. कनेक्टिव्हिटीचा मला एक्स्ट्रा ब्लॉग बनवायची गरज नाही आहे. कनेक्टिव्हिटीचा काही इथे टेन्शन नाही आहे. बाकी मार्केट तर मला संध्याकाळ जाऊ इथे यावं लागेल मार्केटसाठी. मार्केट त्या साईडला असेल. बाकी इथे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स पूर्ण रेडी होत आहेत. पूर्ण बघा किती दुकानचा पण भरपूर दुकान वगैरे बनवून ठेवलं आहे. ते मला वाटतं आता अलॉट नाही झालं असेल. तर इथे फ्युचरमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे चांगला होणार आहे. पुन्हा ते ग्राउंड फ्लोअर आहे, पूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सच आहे. तर ग्राउंड फ्लोअरला पण टेन्शन नाही आहे. ठीक आहे, आता हे ब्लॉग इथे संपवतो. आणि मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुमच्यासाठी मी असा व्हिडिओ बनवत राहीन आणि मी पण मोटिवेट राहणार आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला अजून काय बघायचं आहे ते. तर मी इथे येऊन व्हिडिओ बनवतो. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका. टिल देन, गुड बाय.